रामकृष्ण हरी माऊली. आजची सकाळ खूपच सुंदर आणि मनाला शांत करणारी होती. पहाटेपासूनच संपूर्ण आकाश काळ्या ढगांनी भरून आलं होतं आणि वातावरणात एक वेगळीच थंडगार शांतता पण जाणवत होती. पक्ष्यांचा मंद आवाज, मातीचा सुगंध आणि गावाकडची ती शांत सकाळ मनाला अगदी सुखावून टाकणारी होती. अशा निसर्गरम्य वातावरणात दिवसाची सुरुवात झाली आणि मन अगदी प्रसन्न झालं. उन्हाळा चालू आहे, पण अचानक आज सकाळपासूनच आभाळ भरलं होतं. काळे ढग झाले होते. कधी पाऊस येतोय काय सांगता येत नव्हतं, असं वातावरण झालं होतं. आकाशात हलकासा गुलाबी रंग पसरला होता. वाऱ्यासोबत हिरवीगार झाडं देखील छान डोलत होती. चिंचच्या झाडांना देखील बघा हिरवीगार पालवी फुटली होती. जी अगोदरची पानं होती चिंचची, ती सगळी गळून पडली होती आणि आता नवीन पालवी फुटली. एकदम मनाला प्रसन्न करणारी सकाळ झाली होती आज. किती आभाळ भरून आले, एकदम काळं कुट्ट वातावरण झालं होतं. अशा वातावरणात मनाला एक वेगळी शांतता मिळते. असे शेतातले क्षण गावाकडेच अनुभवायला मिळतात. आज सकाळची सुरुवात इतकी सुंदर आणि प्रसन्न वातावरणाने झाली की ती शब्दात सांगणं कठीणच आहे. अशा वातावरणात सकाळ सकाळी सगळ्यांची कामं देखील चालू झाली होती. मग ते शेतात जायचं असो किंवा दुसरी कोणतीही कामं असो. आणि अशा वातावरणात शेतात काम करायला देखील एक वेगळीच मजा येते. कारण वारा देखील थंड सुटला होता आणि छान वातावरण झालं होतं. आणि माझ्या आईने देखील सकाळ सकाळी देवपूजा करून घेतली होती आणि त्या थंड वाऱ्यामध्ये उदबत्तीचा सुगंध पसरला होता. त्यामुळे वातावरण अजून प्रसन्न आणि उत्साहित झालं होतं. आणि माझ्या आईच्या कामाची सुरुवात सकाळच्या देवपूजेपासूनच होते आणि तिथून नंतर स्वयंपाक बनवायचा होता. आणि छान असं मी आईला माझ्या गवारीची शेंग निवडून देत होते. हिरवीगार गवारीची शेंग आहे बघा. आणि आज जेवणासाठी ही शेंग बनवायची होती. आज सकाळी घरी बनवलेलं साधं पण मनाला आनंद देणारं जेवण खास होतं. आपल्या गावरान पद्धतीनं बनवलेली गवारीची शेंग, ताकाची कढी आणि गरम गरम चपाती असं जेवण बनवायचं होतं आज. कढई गरम करून त्याच्यामध्ये बघा गवारीची शेंग टाकली. अगोदर ती भाजून घ्यायची आहे गवारीची शेंग. खरंच गावाकडच्या जीवनातील खरी मजा अशा छोट्या छोट्या क्षणामध्ये दडलेली असते. घरात पसरलेला उदबत्तीचा सुगंध, बाहेर काळ्या ढगांचं सुंदर वातावरण आणि प्रेमाने बनवलेलं जेवण यामुळे सकाळ अजूनच खास झाली होती. शहरात मिळत नाही अशी शांतता आणि समाधान गावातल्या प्रत्येक क्षणात अनुभवायला मिळतं. छान तिखट गावरान पद्धतीनं अशी गवारीची शेंग बनवली होती आणि त्याच्यानंतर आई चपात्या बनवत होती. तिचं चपाती बनवायला चालू होतं. घरी बनवलेल्या ताकाची कढी आणि गरम गरम चपाती खरंच खूप छान लागते. आणि आज तसाच बेत होता, कढी, चपाती आणि गवारीची शेंग. हा व्हिडिओ फक्त एक सकाळ नाही तर गावाकडचा सुंदर जीवनशैलीचा एक छोटासा अनुभव आहे. आणि सगळं जेवण तयार झालं होतं बघा. कढी, गवारीची शेंग, चपाती आणि सोबत ककडी देखील घेतली होती. हे असंच असतं गावाकडचं साधं जीवन.